पहा मित्र, एक स्टँडवर काही मोटरसायकल व 3 चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकाची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे. तर त्या स्टँडवर मोटरसायकली व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? अशा टाईपच्या गणनात काय करायचं? सरळ सरळ पाहायचं हँडल किती आहे. हँडल जर 19 आहे तर मी असं समजतो का सगळ्याला 2च चाक आहे. सगळ्यात 2च चाक आहेत. मी काय करा 19 गुणिला 2 38. कमीत कमी जागा किती आहे? 2. म्हणून मी 19 गुणिला 2 केलं म्हणजे 38. मॅथ पकडले कोणते नाही, पण तिथं दिलेलं आहे मला चाकाची संख्या 45, माही झाली 38. यात पकडले कोणते नाही आपण, त्याला 3 चाक आहे. म्हणजेच मी काय करेन इथं तर 45 वजा 38. मग किती पकडले नाही? 7 नाही पकडले. म्हणजे त्याचा अर्थ काय होते? 3 चाकी जी रिक्षा आहे ते 3 चाकी किती असन? 3 चाकी असन माय 7. 2 चाकी किती असन भाऊ? तर 2 चाकी असन 19 टोटल हँडल वजा 7 हँडल केले म्हणजेच किती भाऊ? तर 12 हँडल. म्हणजे माय आन्सर काय येईल? 2 चाकी 12 आणि 3 चाकी 7. ऑप्शन पहिलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.